या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका कार्यक्रमात कोणाच्या कमरेत लाथ घाला म्हटलं हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे उगीच कुणाचं नाव घेऊन बोलणं योग्य नाही। त्यांच्या विधानावर मी नंतर नक्की उत्तर देईन असं सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजय देशमुख यांची पाठराखणच केली। 6 ऑक्टोबर रोजी विजयकुमार देशमुख यांनी एका जनसंवाद बैठकीला हजेरी लावली होती। तिथं त्यांनी या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांच्या कमरेत लाथ घाला असं वादग्रस्त विधान केलं होतं। त्यावर शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला। त्यानंतर पालकमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली। सगळं आपल्याला माहिती आहे, त्यांनी कुणाच्या पाठीत लाथ घाला म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे। कुणाचं तरी काहीतरी नाव घेऊन कशाला करताय, आणि बाकी जे काय आहे तो आज आपला विषय तो नाहीये। आपण ज्या विषयावर बोलतो ती बातमी छापान, त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन। सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी असणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। यामध्ये 11 पैकी 6 ठिकाणचं सभापती पद महिलांसाठी आरक्षित निघालं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक सभापती पदांवर महिला विराजमान होणार आहेत। जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या 2 पंचायत समित्यांचं सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव झालं असून त्यामध्ये उत्तर सोलापूर पंचायत समितीचं सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झालं आहे, तर दक्षिण सोलापूर तालुक्याचं सभापती पद सर्वसाधारणसाठी राखीव झालं आहे। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अर्थात ओबीसीच्या 3 जागांसाठी बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट, मंगळवेढा या 7 तालुक्यांमधून 3 चिठ्ठ्या काढण्यात आल्या। त्यातून मोहोळ, अक्कलकोट, करमाळा ओबीसीसाठी आरक्षित झालं। त्यानंतर माळशिरस, माढा, सांगोला या 3 तालुक्यांमधून सर्वसाधारण महिलेसाठी 1 चिठ्ठी काढण्यात आली। त्यात सांगोला महिलेसाठी राखीव झालं। हे आरक्षण पुढील 2.5 वर्षांसाठी असणार आहे। त्यानंतर पुन्हा सभापती पदासाठी नव्यानं आरक्षण सोडत घेतली जाणार आहे। समर्थ सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर आरबीआयनं 35A नियमानुसार निर्बंध घातले। त्यामुळे सलग 3ऱ्या दिवशी बँकेच्या खातेदारांनी पैसे अडकल्यानं आक्रोश व्यक्त केला। बड्या कर्जदारांनी कर्ज थकवल्यानं बँकेच्या 1 लाख खातेदारांच्या 700 कोटी रुपयांच्या ठेवी ऐन दिवाळीच्या तोंडावर अडकल्या आहेत। आता बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्ज वसुली हाच एकमेव मार्ग आहे, तशा सूचनाही सहकार खात्यानं दिल्या आहेत। मोजक्या 10 ते 15 बड्या कर्जदारांकडेच मोठ्या प्रमाणावर कर्ज थकीत आहे, मात्र तरीही या कर्जदारांची नावं बँकेच्या संचालक मंडळाकडून जाहीर केली जात नाहीत। याचं कारण म्हणजे हे बहुतांश कर्जदार संचालक किंवा राजकारण्यांचे निकटवर्तीय आहेत। शुक्रवारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली। त्यांनी बँकेला आर्थिक निर्बंधातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याची मागणी केली। त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचं सांगण्यात आलं। बर्थडे रस्त्यावर साजरा करण्याचं नवं वेड तरुणांमध्ये तयार होत आहे। रात्री रस्ते सुनसान झाल्यानंतर चौकात थांबायचं, 50 रुपयांचा हार घालून अर्धा किलोचा केक आणून जल्लोष करायचा आणि गोंधळ घालत केक कापायचा, तेही चाकून नव्हे तर तलवारीनं। असा नवा ट्रेंडच तरुणांमध्ये सुरू आहे। अशाच प्रकारे साठे पाटील वस्ती इथं 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11च्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या विजय शिवाजी साठे यानं तलवारीनं केक कापला। या प्रकरणी विजयसह 7 जणांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला। जोरजोरात गाणी वाजवत नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असं कृत्य करणाऱ्या विजय साठेसह प्रदीप सिद्धराम संगटेकर, प्रशांत शिंगे, करण शिंगे, भैया पोळ आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला। सोलापुरातील सराईत गुन्हेगार
निलेश नागनाथ गायकवाड वय 30 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 3 सोलापूर याच्या विरुद्ध सन 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार आदेश काढून त्यान्वये निलेश गायकवाड याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं। त्याला तडीपार केल्यानंतर मुंबई इथं सोडण्यात आलं आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 3 कोटी रुपये खर्च करून सोलापुरात नागरिकांसाठी पासपोर्ट ऑफिस जवळ ॲडव्हेंचर पार्क उभा करण्यात आला होता, पण गेल्या 3 वर्षांपासून हा पार्क बंद असल्यामुळे या ॲडव्हेंचर पार्कमध्ये दुरवस्था निर्माण झाली होती। या ॲडव्हेंचर पार्कसाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनही केली होती आणि याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या। दरम्यान सोलापुरातील ॲडव्हेंचर पार्क लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली। हा ॲडव्हेंचर पार्क दिवाळीत सुरू होणार असल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं। आतापर्यंत बागेतील सफाई आणि स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे। बागेतील सुमारे 7 फूट वाढलेलं जंगली गवत पूर्णपणे काढण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, कागद आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत। हा सर्व कचरा उचलण्यासाठी 2 JCB आणि 25 डंपर वापरण्यात आले। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।